आणि दारूना साहित्य दारू पाडान साहित्य सर्व गोळा व्हायला आहे ना. तर लाईव्ह दारू गाळासाठी आणि एवढा जण कव गाळायला सुरुवात करताना त्यांनी वेट कर आहे ना. तर आपला बॅग मग चार्जर वगैरे आवरायचा ना. फक्त माना चार्जर आवराना बाकी रोशिव राहिना तयारी करी हात मग त्या काय सांगतात त्या पोई राहिना. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्ही आज ना नवीन व्हिडिओ मग. तर आज ना व्हिडिओ ना गाईज खास म्हणजे एक सॉन्ग शूट साठी आपण जाहीर आहे ना. आणि कॅमेरामॅन दुसरा कोणीच नाही आपला रोशन. तर चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ मध्ये लागी राहा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन अस आणि आतापर्यंत आपला चॅनलला सबस्क्राईब करेल नसवा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑल कर दे जा. म्हणजे जेणेकरून मग नवीन नवीन व्हिडिओ आले ना त्या सर्वात पहिलं तुम्हाला देखायला भेटतील. आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा, प्रेम द्या, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला तर खराच तुम्ही लाईक करा. आणि तुम्हाला व्हिडिओ बद्दल काय वाटत कमेंट्स मग नक्की काहीतरी कळव जा. तर चालेल मग आता आपण तयारी करज जी आपला काही आवराना ना ते आपण आवरीले जर तर पूर्ण पॅक व्हायचा ना. माना फक्त चार्जर लिहा बाकी बाकी सर्व व्यवस्थित आहे. तर चालेल मग आपण भेटू रस्ता मग किंवा डायरेक्ट आपला सॉन्ग शूट होतो म्हणजे कोणता रे? मुंजा मॅजिक प्रोडक्शन. हा, तर मुंजा मॅजिक प्रोडक्शन हो युट्यूब चॅनलवर न्यू सॉन्ग येणार. तुम्हाला ब्लॉग मध्ये देखायला भेटणार जर कोणती पद्धतीनं शूट हो कोणता सॉन्ग होती सर्व स्टेप बाय स्टेप कळत राहतील. तर चालेल मग अख्खी माहिती आता सांगली दे तुम्ही ब्लॉग कश काय देखशाल. एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार तुम्ही कंटिन्यू लागी राहा. ए माझं चार्जर घे ना. घेतला का? मला वाटलं बरं झालं ना माझं पण विचार करत होतं. तर चालेल मग काही जाता आपण आवर जा. चाल तर काय आता आपण जाहीर आहे ना मस्त पैकी अलियाबाद सापानपाडाला. तर कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा. तर गाईज आपण चापान पाडायला लागेल. सबमिट झाला की लगेच पैसे अजयकडे फॉर्म भरायला आलोय मी आणि रोशन. सबमिट झाला की लगेच पैसे पडतात. हा असं फॉर्म आहे. तो कोणता फॉर्म आहे आपल्याला पण माहिती नाही. अजयलाच माहिती आहे. अजयला माहिती आहे. चालेल. तर मंडळी तुम्हाला जर फॉर्म भरेल लगेच पैसा पडता फॉर्म भरा ना वा. तर अजयला कॉन्टॅक्ट साधा तुम्ही. हा बाकी ना त्यासाठी बसेल दंड. तर चालेल. मुंजा मॅजिक प्रोटेक्शन वाला सध्या बिजी होते ना शेड्यूल. तर चालेल आपण लगेच जाहीर आहे ना गाईस ती म्हणजे ज्याच ठिकाणी आपला गाणा शूट ना त्या ठिकाणी आपण जाहीर आहे ना. गाणा शूट ना गाईज अट तुम्हाला मग देखाड देऊ जागा अट दिसत नाही दिस अंगकंग शूट गाणं आपला. तर त्या ठिकाणी आता ना लाइटिंग ना जो डेकोरेशन तो डेकोरेशन करायसाठी आपण तट जाहीर आहे ना. तर चालेल मग निघावा आता आपण. तर पब्लिक ज्या ठिकाणी आपला गाण्यानं शूट त्या ठिकाणी आपण हिला गेलो जा डेकोरेशन चालू आहे ना. तर आपण बी तर काय या ठिकाणी डेकोरेशन चालू आहे ना मस्तपैकी. तर कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राजा फुल तयारी चालू राहिनी. बुलायशाल नको मस्त करणार लावा. काय ना मी थोडा टाईट करले. दोरी बांधते ना तटही नाही. तर मंडळी पूर्ण डेकोरेशन साठी एवढं साहित्य लिहिलं ना. तर नेहमीपेक्षा जास्त लावायचं आहे ना तुम्ही देखू शकतास. आणि ना जबरदस्त मेहनत चालली राहिली. तर आपण फक्त उन्हा देखासाठी देखील लाइटिंग्स पुऱ्या पद्धतीने आहेत. पुऱ्या पद्धतीने लाइटिंग आहेत. लाइटिंग्स
या ना अजून अजून येत रे लाइटिंग हा बापरे लाइटिंग भरपूर आहेत टेन्शनच नाही. तर गाईज या बॅकग्राऊंड साईडला चाकाला येलं गाडाना मस्तपैकी कलरिंग करून नको रे खाटला नको आणि मग खाटला गेला पुढे घ्या ना नको पुढे निघ नाही हे नको निघून जायला असं. तर मंडळी तुम्ही देखू शकतास एकच साईड कलर आहे ना. लाइटिंग पुढे घे मग. नाही जास्त चांगलं होईल बरं. आणि दारू ना साहित्य दारू पाडान साहित्य सर्व गोळा व्हायला आहे ना. तर लाईव्ह दारू गाळासाठी अशा ठेवा ना मस्त पैकी. तर दादा सांगी राय ना ओरिजिनल दारू गाळा म्हणून. तर आता बाटल्या राहणार टांगे दारूच्या बाटल्या देखील काही म्हणून वर देखशाल ना पुरा पाणी चढावा. दारूना बाटल्या टांगी राहणार गाईज अजूनच. एक नंबर. तर पब्लिक आज आहे ना लाईट नसल्या कारणाने ना आपला शूट थोडा लेट होईल काय पहिला टाइम विदाउट लाईट शूट होणार आपला आज ना. वरून शर्ट तुला काय करायचंय करते ना शर्ट. आम्ही ना लाईटनी वाट येली राही ना कारण की आपला शूट ना कवना चालू आहे जाणार होता देखील लाईट्स वेटिंग साठी. 1 वाजता जरी लाईट आली तरी शूट करा. तरी पुरा दगम बसेला जो नाही तर तुम्ही अजयला जास्त टेन्शन आहे. अजयला जास्त टेन्शन लाईट कधी येणार तर सर्व लाईटनी वाट येली राहणार. बागलांचा 1 नंबर आपला कॅमेरामॅन. तर अशा आज इतका म्हणजे ना ते पाऊस बराच पडणार ना ते नामुळे मग 33 KV ब्रेकडाऊन सबस्टेशन मध्ये लाईट नाही व आपण कॉल करेल होता सबस्टेशनला बी तर देखील एवढी एरिया मग कटच लाईट नाही अशी गोष्ट व. तर चालेल मग आपण याचं लाईटनी वाट नाही तर मग आपल्याला काहीतरी नवीन जुगाड करणं पडणार. ट्रॅक्टरला जायला ट्रॅक्टरवाला जो मशीन लाईट तयार करूया तो लाईटने आपल्याला गाणं शूट करणं पडते काय काय पण आज वहीत जायला पाहिजे कारण ती जी आमची ऍक्ट्रेस ती उद्या डायरेक्ट चालली कॉलेजला तिला सुट्ट्या राहत नाही. आणि गाईज आपला गाणं रेकॉर्डिंग बी होते ना म्हणजे थांबीत मग प्लस पॉइंट त्याबद्दल काय नाही काय जर थांब म्हणा मेकअप वाली आणि ती लाईट होते मग मेकअप वाली बोललो मग काय जुगाड होई नाक नाही लाईट ना जुगाड होईल ना जरा फाटेला तेवढे जाऊ दे शिवाय जाऊ दे फक्त. लाईट फाटा गेलं. गाईज 9:06 आहे ना सांगल्याप्रमाणे झालाच बहुते नाही जुगाड केला लाईट आली. असं याचं काय म्हणणं होतं मंडळी म्हणजे ये ना काय म्हणणं होता की बुवा तठ जनरेटर ली जातील आणि लाईट बिल बुवा तर खरोखर कशाच होईना तर जनरेटर कशा तरी अरेंजमेंट करा तर आता लाईटी लागेल अशी गोष्ट. एवढा काळजी बिया यालाच म्हणतात काळजी बिया करदाजी. तर चालेल मग लाईट आता ही लागेल तर आता आपण पूर्ण जो आपला शूट ना साहित्य व तो पटापट आवरू आणि आपण डायरेक्ट ज्या ठिकाणी शूट त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत त्यातला अरेंजमेंट कशावर आपण बाकी ना देखात म्हणजे नाईट ना कशा वाटत लाइटिंग वगैरे ती आपण देखाणार आहोत. आयफोन आहे रे बापरे 1 नंबर. सो हाय गाईज आयफोन मध्ये शूट कर आहे ना चांगला. तर आता शटर आपण लाई दिला गाईज आणि आता शूट करायला आपण जाय राही ना जे आता आपला स्टुडिओ बंद कर राही ना कुलूप लावाय घ्या. तर चालेल गाईज
रोशन चालणं मस्तपैकी आपली रविनाला घ्यायला आणि आपण कॅमेरा बॅग वगैरे सर्व लिदा आणि मय आणि अजय आता गाडींची चावी लिहायला घ्या. तर आपण आता जाणार आहोत ज्या ठिकाणी सॉन्ग शूट त्या ठिकाणी. तर आता मस्तपैकी रविनाला घ्यायला आपला रोशन चालेल मग. आणि आपला सॉन्ग शूट तो म्हणजे समोरच्या लाईटा दिशी राहणार ना गाईज त्या ठिकाणी पूर्ण डेकोरेशन करेल आणि ना एवढा इझिली राहणार ना. आज ना वातावरण जबरदस्त आहे. तर चालेल मग. तर गाईज आपण लोकेशन ठिकाणी लागेलो गाडी नेल होता तिथेच बनली गेला मोठी गाडी ब्लॉक मध्ये टाइम काही टेन्शन नाही डायरेक्ट रात्रच घरी गेलं का. राहू दे. हिरोईन मागलास का ते मी. तर जवळपास सर्व गोळा वाग्यात गाईज आणि आपण आहे गाडी म्हणलं. तर आता चालणार शूटिंग ठिकाणी. तर या ठिकाणी मस्त डेकोरेट करेल. कोणती कॅमेराने बॅगलेस का. हां चालेल. तर मस्त डेकोरेशन व्हायला गाईज तुम्ही देखू शकतास. आणि थोड्याच वेळ मग आपण चालू करणार आहोत शूटिंग. तुम्ही देखी राजा हवटला नजारा यात मस्त देखाली बसेल. तर काय हवशा पद्धतीने डेकोरेशन करेल. दारूच्या बाटल्या वगैरे टांगेल सर्व. म्हणजे सर्वात भारी जुगाड ना हिरो ना तेव्हासाठी कपडा नाही होता. मेन हिरो साठी तर आपला कपडा दिल अजून मोठे नाही दिसत.